शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमेंटच करत नाही, तुम्ही कमेंट करा. तुमच्याकडे काय भाव चालू आहे, कापूस विकलाय की नाही ते नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, एकदा कापूस भाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक फायद्याची योजना सांगतो. शेतात काम करताना मृत्यू, अपंगत्व आल्यास महा-डीबीटी मुळे तात्काळ मदत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना. रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार. जाणून घेऊ मित्रांनो शॉर्टकटमध्ये या योजनेबद्दल. मित्रांनो, शेती करताना होणारे अपघात अनेक कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. अशा दुःखद प्रसंगी शेतकरी कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी सुरू असलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. अर्ज छाननी आणि मंजुरीची सर्व प्रक्रिया महा-डीबीटी पोर्टलवर होणार असून मंजूर रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. शेतात काम करताना अपघात होऊन मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार देणारी राज्य शासनाची योजना आहे. या योजनेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत दिली जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. कशासाठी मिळते मदत, तर शेतात काम करताना अपघात, बुडून, त्याचबरोबर मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास मदत मिळते. अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी मदत आहे. या योजनेतून मृत्यू झाल्यास 2 लाखापर्यंत आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाखापर्यंत मदत मिळते, जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे मित्रांनो, हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर मित्रांनो, अजून जर या योजनेबद्दल डिटेल बोलायचं ठरलं तर आता सर्व प्रक्रिया महा-डीबीटी मार्फत आहे. अर्ज, कागदपत्रे, अपलोड, छाननी, मंजुरी सर्व प्रक्रिया महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन होणार आहे. त्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेची प्रक्रिया महा-डीबीटीवर आणल्यामुळे शेतकरी कुटुंबांना वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मदत मिळणार आहे. अपघात घडल्यास विलंब न करता महा-डीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुःखाच्या प्रसंगी घरातूनच अर्ज. अपघातानंतर शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या टाळता येणार. मोबाईल किंवा संगणकावरून घरबसल्या अर्ज करता येणार आहे. अर्ज फाट्यातील विलंब टळणार. मदत तात्काळ मिळणार. कागदपत्राची गतिमान छाननी, मंजुरीचा कालावधी कमी. मदत थेट खात्यात तात्काळ मिळणार. 3 कोटी रुपयाची मदत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना एकूण 3 कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. वर्षभरातील आकडेवारी जर विचार केला तर एका जिल्ह्यात मित्रांनो 146 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला, तर 7 शेतकऱ्यांना आतापर्यंत अपंगत्व आलेले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात ही आकडेवारी वेगवेगळी आहे. तर मित्रांनो, ही शेतीविषयी एक महत्त्वाची माहिती होती, म्हणून कापूस भाव सांगण्यापूर्वी आपण तुमच्या माहितीसाठी ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता वळूया मित्रांनो ताज्या कापूस भावाकडे. विनंती आहे त्या अगोदर तुम्ही कमेंट करा तुमच्याकडील भाव काय चालू आहे. सुरुवात करतो. पुलगाव बाजार समिती मित्रांनो 7,615 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील भाव पटापट आपण बघूया. पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणघाट जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती बारामती, या ठिकाणी 1 क्विंटल कापसाला 6,000चा भाव मिळाला. मध्यम स्टेपल कापूस आहे मित्रांनो. सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त 8,060 रुपये. काटोल या ठिकाणी जास्तीत जास्त 7,350 रुपये. त्यानंतर वरोरा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,575 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,350 रुपये. त्यानंतर उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,440 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर घाटंजी या ठिकाणी जास्तीत जास्त 7,470 रुपये. त्यानंतर जालना येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर हिंगणा या ठिकाणी जास्तीत जास्त 8,020 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,060 रुपये. त्यानंतर मित्रांनो भद्रावती जास्तीत जास्त 8,060 रुपये. त्यानंतर अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त 7,375 रुपये. त्यानंतर बीड येथे खाजगी बाजार 7,220 रुपये. तर यवतमाळ 7,350. दररोजच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.